हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये नवीन ऑलरेडी एक पॉडकास्ट टाकलेलं आहे छोटंसं, आता एक दुसरं पॉडकास्ट क्विक असंच. ॲक्च्युली ह्या बरखीचा एक व्हिडिओ बघितला आणि एक कॉमेंट पण आलेली. बरखीने म्हणे तिला काहीतरी कॉमेंट आली की तू चांगली सून नाही आहे आणि चांगली मुलगी नाही आहे, अशी सून असते का, अशी बायको असते का, असं काहीतरी. आणि त्याच्यावरती अख्खा व्हिडिओ छापला आहे आणि त्याच्यामध्ये सासूला आणि सासऱ्यांना, नवऱ्याला सगळ्यांना बसवलं आहे आणि सगळ्यांकडनं वधवून घेतलं आहे किंवा काय बाबा, म्हणजे सांगितलं तर आहेच तिने की बाबा तुमचं काय मत आहे माझ्याबद्दल ते सांगा. आणि त्यासाठी तिने त्यांना बॅकग्राऊंड वगैरे तर दिलंच असणार आणि सगळ्यांना बसवलं आहे आणि सगळे एकदम तारीफ वगैरे करताय तिची. सो ते बघून एक कॉमेंट पण आलेली की असं जर बोंबडाला आली कॉमेंट, किंवा येतातच ऑफकोर्स, आली काय तिला तर म्हणतातच, इतक्या कॉमेंट येतात, पण बोंबडाचं बघा बाबा कशी धीट आहे, एकदम बिलकुल काही मनाला लावूनच घेत नाही. आपलं चालूच आहे आपलं बेशरम, म्हणजे इतकं कोडगं व्हायचं. बघा कशा दोन टोकाच्या दोन व्यक्ती असतात. आता हिच्याकडे आहे अजून, म्हणजे काहीतरी असं बाबा ही कमवून आणते, किंवा आता त्या आईवडिलांना पण माहिती असेल हिच्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नाही आहे आपल्या मुलाकडे. नाही तर पांडूचं तर काय बाबा, किती दिवस किती वर्ष परीक्षा देतोय, काय होत नाही आहे, कुठे जिथल्या तिथेच असले असते, आपल्यालाच ह्यांना बघावं लागलं असतं तर बाबा ही काहीतरी कमवते, काहीतरी करते, हिने काहीतरी लोकांना ठगवून का होईना आपलं तर संसार चालवला आहे, संसाराला हातभार लावला आहे. हेच पांडूही म्हणाला की ही सगळं सांभाळून घेते आणि वाईट परिस्थितीत वगैरे आणि ही सगळं बघते सगळं. तर ते इनडायरेक्टली तेच आहे की हिच्या जीवावरच चाललं आहे. हिच्या म्हणजे काय यूट्यूबवर ठगवूनच सगळ्या गोष्टी घर चाललेलं आहे, त्यामुळे दुसरा पर्याय नाही आहे. त्यामुळे ते तारीफ करणारच, ते बांधीलच आहेत तारीफ करायला. तारीफ नाही केली तर जाणार कुठे, अशी परिस्थिती आहे. कारण तो मुलगाच काय कामाचा नाही आहे, नुसतं आपला दात काढत असतो आणि नुसतं आपलं उगाचच ही 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 करत राहायचं आणि काम नाही धंदे. काय कामावर जातो, काय अर्धा दिवस इथेच पडलेला असतो, नाहीतर मग तिच्या माहेरी पडलेला असतो, नाहीतर मग हे बनवून देतो, ते बनवून देतो, हे खायला घालतो. किती वेळच वेळ आहे. म्हणजे खरंच एक तो फन्नी डॉक्टर आणि एक हा पांडू, यांच्या प्रोफेशनचा, म्हणजे यांच्या प्रोफेशनमधली इतर माणसं आणि हे यांचा कुठे दुरान्वयी संबंध नाही. आणि दुसऱ्या बाजूला ती बोंबाड आहे, तिला तर इतकं बोलतात, तिच्या सासूलाही बोलतात आणि इतक्या गोष्टी आहे, पण ती तर बसवूच शकत नाही ना. तिच्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे, इग्नोर करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. तिला जरी ते पिंच झालं तरी ती हे प्रूव्ह करूच शकत नाही, ती खोडून काढूच शकत नाही, कारण तीच तिची असलियत आहे. की ती अजिबातच, म्हणजे बरखीचं मला किती त्याच्यात तथ्य आहे आणि तिला कशाला कोण असं कॉमेंट करत होतं आणि काय ते आपल्याला काय त्याच्याशी एवढं काही म्हणजे डिटेल नॉलेज नाही आहे. पण बोंबाडच्या बाबतीत मात्र जर लोक असे कॉमेंट करत असतील तर ते खोडून पण बोंबाड काढू शकत नाही, इतकी सत्यता आहे त्या कॉमेंट्समध्ये. बोंबाडसारखी सून, मुलगी, काही कुठलंच नातं बोंबाडसारख्या व्यक्तीचं कोणाशीच असू नये, किंवा बोंबाडसारखी व्यक्ती कोणाचीच नातेवाईक कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी नातं, मैत्रीचं पण साधं कसलंच नातं अशा व्यक्तीशी असू नये. ह्या लेवलची ती बोंबाड आहे. आणि ते खोडून काढण्यासाठी ती किती ग्रेट आहे वगैरे दाखवण्यासाठी बोंबाड कोणालाच बसवू शकत नाही, कोणच तिच्या बाजूने मत देणार नाही आहे. सो सॅड लाईफ बोंबाड. आणि कसं ना, म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये ही बोंबाडच कम्पेअर होते. कुठल्याही DBS बरोबर बोंबाडचंच कम्पॅरिझन होतं. म्हणजे किती सगळ्यात हाईट आहे ना ही DBS मधली, सगळ्यात थुकरट, सगळ्यात फालतू, सगळ्यात वाया गेलेली आणि सगळ्यात अर्थहीन जर कोण असेल युजलेस तर ती ही आहे, बोंबाड. पण पॉडकास्ट बोंबाडचा नाही आहे, कम्पॅरिझन झालं असलं तरी पॉडकास्ट बरखीचाच आहे. आणि जेव्हा हे सगळे तारीफ करत होते बरखीची, तेव्हा पांडू एक वाक्य बोलला जे मला असं वाटलं की पांडू कसं काय हे बोलू शकतो, म्हणजे काय थिंकिंग आहे. म्हणजे किती असं दाखवण्याचा प्रयत्न केला ना तरी ही असलियत बाहेर येते ती अशी. पांडू तू गप्पच बस, तू नुसतं ते कसं तरी विचित्र आवाज काढून असा हसत असतोस ना, घशातनं कसले आवाज काढून, तेवढंच कर. जास्त काहीतरी ज्ञान पेलायला जाऊ नको. आणि बाप रे, पांडू फुल ऑन ब्लोन ओव्हर. बप्पा ऑल द टाइम बाप्पाची शिकवण आहे. याच्या स्वतःच्या बाप्पाला एवढं याने मानलं नसेल जेवढं बप्पा करत असतो.
आणि ठीक आहे, चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण म्हणजे त्या माणसाच्या सांगितल्या पाहिजेत, पण काहीही काय. तर ह्यामध्ये जेव्हा हे पांडू एक्सप्लेन करत होता की बरखी अशी आहे, बरखी तशी आहे, बरखी खूप चांगली आहे, ती माझ्या कुटुंबाची काळजी घेते, ब्ला ब्ला ब्ला, तेव्हा हा एक वाक्य म्हणाला, ते म्हणजे की ही बाप्पांची एक शिकवण मला खूप आवडते. बाप्पांनी नेहमी शिकवण दिली आहे. बाप्पांचं नेहमी असं म्हणणं होतं की माझी मुलगी जर चुकली किंवा ती काही चुकीचं वागली तर तिच्या 2 कानफडात द्या. आणि ते असेच आहेत, ते स्ट्रिक्ट आहेत. चुकीला माफी नाही, चुकीला चूकच म्हणायचं, हे मला त्यांचं फार आवडतं. आणि त्याच्यामध्ये त्याची आई ते कव्हरअप करण्याचा पण प्रयत्न करत होती. ती म्हणाली की हां म्हणजे शिकलेले आहेत ते, चांगले आहे, असं ती काहीतरी वेगळं, ते तिला तिच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं की हा माणूस काय बोलतोय माझा मुलगा. तिला पण एकदम म्हणजे बरखी डीव्हीचं शिकार आहे का, म्हणजे तो शब्द मी इथे नाही उच्चारू शकत. म्हणजे काय बापरे, ही काय शिकवण आहे. आणि एका बाजूला हे लोक असं म्हणतात, हे लोक इन्फ्लुएन्सर खूप सांगत असतात की असं स्त्रियांनी आवाज उठवला पाहिजे आणि ते मावसाड काहीतरी विचारते की मला असं घरी असं केलं तर काय. आणि हे बाप्पा अशी शिकवण देतात आणि पांडू पांडू बिंग पांडू अशा शिकवणीचं समर्थन करतो. पांडू तुझं ना देणार एक दांडू, तुझं ना असं हा पांडू दिसतो तसं नाही आहे, याच्यात दांडू घातला पाहिजे चांगला. माझ्या पप्पांनी अशी शिकवण दिली आहे मला की जे जास्त फालतू बडबड करतात ना, आपल्या लायकीच्या पुढे जाऊन बोलतात ना, लायकी नसलेले, लायकी शून्य, त्यांना ना असं असं दांडूने ठोकायचा, अशा रट्टे द्यायच्या ना, सुजले पाहिजे, जास्त बोलायला नाही आलं पाहिजे पुढे 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 पुढे. हे जर रेकॉर्ड करून तुझं रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट जर पाठवलं ना तुझ्या अधिकाऱ्यांना तर घेतील तुला चांगलं. मग बाप्पाची शिकवण आठवेल चांगलीच. मग दे ज्ञान. मोठा आला सांगतोय कानफडात मारा आणि हे करा आणि ते करा, लाज वाटली पाहिजे तुला, बेशरम कुठचा. आणि राहिला प्रश्न शिकवणीचा, तर तुला 2-2 बायकावाली शिकवण नाही आवडत का? हां, ती तर खूपच एकदम फेवराईट असतील मग बाप्पा तुझे. ते पण कर ना. एक कमवेल आणि दुसरी घालवेल, आणि काय तुझ्याबरोबर वेळ म्हणते मी तसं काहीतरी कर. ते पण छान शिकवण आहे. एवढी शिकवण देणारे बाप्पा आहेत तर अजिबात काय बोलू नका पांडू, समजलं ना? हां. आणि ही पण काय तर म्हणे की मनुष्य हे काय चुकीचा पुतळा असतो, मनुष्य काय चुकीचा पुतळा असतो, हे काय, हे कुठलं स्टेटमेंट आहे, हे कुठून काय शोधून आणलं? मनुष्य हा चुकीचा पुतळा असतो, माझ्याकडनं पण चुका होतात कारण मी माणूस आहे. ठीक आहे, माणूस आहे, चुका होतात, पण मनुष्य काय चुकीचा पुतळा नसतो. हे काय काही स्वतःचं तू असशील चुकीचा पुतळा, आम्ही नाही बाबा. आणि मी नेहमीच म्हणते, तुम्हाला काय असेल तर तुम्ही मला सांगा, काय चूक वाटत असेल तर, तुम्हाला काय सुधारणा हवी असेल माझ्यामध्ये, मी काय सुधारणा करावी असं वाटत असेल तर सांगा मला वगैरे असं. पण अशा पद्धतीच्या कॉमेंट सांगतातच लोक तुला, कितीतरी तुला सांगतात बाबा उगाचच फुकटचे दात काढू नकोस, उगाचच खेक्या करू नको कुठल्या तरी फ्लॉप जोकवर. त्या दिवशी पण एक परवाचाच व्हिडिओ, उगाचच हसतायत. एकतर हे काय बोलतात, एकतर कोण त्या दिवशी मी एक कॉमेंट बघितलेली की तुम्ही किती शुद्ध बोलता, तुमच्यासारखं बोलायला मला शिकायचं आहे, असं बरखीला कॉमेंट होती. अरे बापरे, असं बोलायला शिकायचं आहे तुम्हाला, जे कोणालाच काही समजणार नाही. ही जोकचा वगैरे काय व्हिडिओ टाकते तर काय बोलतायत, कुठल्या जोकवर खिखी करून हसतायत, तेच काय कळत नाही. उगाचच दात काढतायत. म्हणजे ना त्या आईला हसायला येत होतं, ना त्या बापाला हसायला येत होतं, कोणाला हसायला येत नव्हतं, पण हे दोघंच असं काहीतरी खूप फनी झालंय, असा हा बरखी आणि पांडू उगाचच वेड्यासारखे हसत होते. एक शब्द पण मला ह्यांचं बोललेला कळत नाही. इतकं म्हणजे ते हेल काढून पण ते इतकं पहिल्या शब्दावर इतका जोर द्यायचा, पहिला शब्दच ऐकायला येतो, पुढचं काय बोलतात ते कळतच नाही. जसं की भांडी खेळायलाय, मासे आणायला गेलेत, पसारा दिसत असेल, असं पहिलं जो वर्ड असतो ना त्याला करून हिचं चाललेलं असतं, फक्त तेवढंच ऐकायला येतं. पुढे काय बोलतात तर काहीच कळत नाही. ही शुद्ध भाषा, ही कुठली गॉंगॉंगची भाषा शिकायची आहे तुम्हाला की तुम्हालाच काय चाललंय ते तुमचं तुम्हालाच कळेल, बाकी कोणालाच काय कळलं नाही पाहिजे. हां, आणि अजून एक शब्द म्हणजे शुद्ध म्हणायचं तर फक्त एका शब्दाने यांची भाषा शुद्ध होत असेल तर तो म्हणजे परंतु. कशात पण परंतु घुसवायचं, म्हणजे किती काही ते परंतु शब्दाचा काही तिकडे संदर्भ नसला ना तरी पण त्याच्यामध्येच परंतु बोलायचं.
आता हे मच्छी आणायला गेलेत, परंतु आमच्याकडे मच्छी कोणालाच येत नाही, तर आईना पण नाही बनवता येत, मला पण नाही येत, परंतु हे आल्यावरती ते करतील मच्छी. आणि मला बरेच अशा कॉमेंट येतात. आता तुम्हाला वाटेल की काय झालं नेमकं बरखा, तू कसल्या कॉमेंटबद्दल बोलते, परंतु काय असतं ना, तुम्ही कितीही कॉमेंट केल्या ना तरी पण मला काय नाही, मीच म्हणते की तुम्ही मला सांगत जा, काय चुकत असेल तर सांगत जा. परंतु या जेव्हा अशा कॉमेंट येतात ना, परंतु 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 किंतु परंतु, परत आजचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये काय तर आई का चिडल्या ते तर काय कळलंच नाही. उगाचच आपलं काहीतरी, ही स्वतःच एक कंप्लेंट बॉक्स आहे, उगाचच लाडात येते, इतकी लाडात येते. तुला लोक, तू म्हणतेस ना मला काय चुकत असेल तर तुम्ही सांगा, मी कसं वागायचं ते तुम्हीच सांगा, मग मी तसं वागेन. मग तुला इतके लोक सांगतात की जास्त लाडात येऊ नको, जास्त खिकी करू नको, एवढ्या लाडात बोलू नको, तू लहान नाही आहे, उगाचच आव आणू नको. आता पण ती शंभू झाली असली म्हणून काय तू काय वयाने लहान नाही आहेस, आधीच घोडनवरी होतीस, त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी शंभू झाली आहे, त्याच्यामुळे स्वतःला काही एकदम कवळी समजू नकोस. इतकं सांगतात पण तुझ्यामध्ये काय फरक पडतो का? मग नंतर मग डायरेक्ट बोलल्यावरती मग कशा मिरच्या झोमतात. आणि जर तुला इतकंच आहे ना, तुला इतकंच होतं, इतकंच तुला त्रास होत होता, तर त्या कॉमेंटमध्ये त्या व्यक्तीलाच विचारायचं ना. एकीने कॉमेंट केलेली ना, एक बाई करत होती ना तुला कॉमेंट, मग त्या कॉमेंट करणारीला तिथल्या तिथेच विचारायचं की बाई काय प्रॉब्लेम आहे तुला, का बाबा तुला असं वाटतं. तिथे रिप्लाय करायचं ना. एकाही कॉमेंटला ही बाई रिप्लाय करत नाही, एक लाईक देत नाही, हार्ट देत नाही, काय नाही, तिथे सडत पडलेले असतात. पण मग व्हिडिओ काढायला मात्र कॉमेंट वाचून लगेच तयार असते. ते कॉमेंट वाचून तिथे व्हिडिओ काढायला बसली. अगं तुला 100 जण बोलले का, 10 जण तरी बोलले का, किंवा कोण जास्त लोक बोलले का की तू कॉमेंटला धरून तो व्हिडिओ काढलास, किंवा मुळात तू कॉमेंटला धरून व्हिडिओ पण काढलास, पण तू त्या कॉमेंटला आधी रिप्लाय केला होतास का? तिला रिप्लाय करायचा, नंतर व्हिडिओ काढायचा. कशाला तू आधीच त्या एका कॉमेंटसाठी उगाचच, म्हणजे तू फायदा उचललास ना, टाइमपास केलास ना, उगाचच इग्नोर करू शकत होतीस तू. मला असं बोलतात, मला तसं बोलतात, मला हे बोलतात, मला ते बोलतात. तुला सरळ बोलून तुला समजत नाही, मग असं बोलावं लागतं. तुला किती वेळा सांगितलं फालतू थंबनेल देत जाऊ नको, तरी देतेसच ना. नेगेटिव्हिटी ओढावून घेतेसच ना. इतकं नेगेटिव्ह थंबनेल प्रत्येक वेळेला, एकतर नेगेटिव्ह काहीतरी असतं, नाहीतर काहीतरी कोणाचं तरी एक्सपोज करायला असतं. मागे त्या चुलत भावाचं का मावस भावाचं, त्याचं लव्ह मॅरेजचं हिला सांगायची काय गरज होती का? तरी पण उगाचच. त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर एवढं आज होऊन सुद्धा खाज नाही गेली हिची, तर आज परत काय टायटल दिलंय की आई रागवल्या, कशामुळे एवढ्या चिडल्या. काही चिडल्या बिडल्या नव्हत्या, ते उगाचच आपलं काही. हे शिकवतेस का तू तुझ्या ब्लास्टर क्लासमध्ये 10वी फेल? हां, काय शिकायचं तुझ्याकडनं? तुझंच चॅनल तू खोट्यावर पळवते, इतकं खोटं सगळं, नुसतं नाटकं करून लाडे. हे सगळं काय असं शिकायचंय? बाबा तू आहेस ना तेवढी बस झाली, अजून नको तुझ्यासारखे अजून शिकवणीतनं तयार झालेले नको बाबा मास्टर आणि ब्लास्टर. आणि काय उजेड पाडलाय जरा कळूच दे, जरा बघू जरा कोण आणि किती चॅनल पळतायत त्यांची. ती काही झालेलं नव्हतं, उगाचच हिचंच काहीतरी लाडात आलेली, त्या पांडूची कंप्लेंट करत होती, झोपा काढतो, हे करतो ते करतो. आणि त्याची आई असंच काहीतरी बोलली, तर त्याच्यावरून म्हणजे थोडंसं असं बोलली की ह्याच्यासारखाच तो मुलगा पण झालाय, असं काहीतरी ती बोलली. बस नातवाबद्दल तर झालं, चिडल्या, आई चिडल्या. काय चिडल्या? त्या दिवशी पण एकदम लाडात आलेली प्रवासात, असं मी आईंच्या मांडीवर डोकं, मी किती असं एकदम लाडाची सोने, आणि माझी सासू किती, काय नाही बिलकुल. ते हात असा बाजूला काढून घेतलेला आहे, जबरदस्ती मांडीवर पण नाही, अक्षरशः नुसतं असं मांडीच्या टोकाला डोकं टेकवलं होतं. खोटारडी बाई, उगाचच नाटकं नको करूस ग. जे आहे ते आहे, उगाचच दिखावा नका तो. काही कोणाला काही फरक पडत नाही आहे, तुमचे चांगले संबंध आहेत की वाईट संबंध आहेत. मेन म्हणजे तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये कोणाला काही घेणं देणंच नाही आहेच. तर मग तुला इतकंच दाखवायचं आहे ना, तर मग जरा ते 2 बायका फजिती एका प्रकरण क्लिअर कर. आणि ह्या पांडूला पण ती आई जाते किंवा काय त्यांना जावं लागलं, त्याच्यापेक्षा जास्त त्याला हे होतं की बाबा माझ्या आईला बायकोने साडी घेतलेली ते दाखवायचं राहिलं, ते कॉन्टेंट छापायचं होतं वाटतं. त्याचा वेगळा एक व्हिडिओ येणार होता, बायकोने आईला घेतली साडी, माझ्या आईसाठी हे करते, बरखी साडी घेतली माझ्या आईला, हे ते जे मी नाही करू शकत. हेच तर आहे ना पांडू. का नाही आवडणार तुला? का नाही आवडणार तुला? जे तुझ्याकडनं अपेक्षा आहे त्या तू करू नाही शकत, ते दुसऱ्यांना लुबाडून तुझी बायको पूर्ण करते. पण हे ना, असं दुसऱ्याला लुबाडून आपलं घर भरणं, ह्याला काही म्हणजे सक्सेस म्हणत नाहीत.
हे लक्षात असू दे. आणि त्याच्यात पण तो सांगायचं विसरला नाही. मग आता ते कॉन्टेंट आता नाही होणार आहे, ते ॲटलिस्ट आपण ते सांगून तरी टाकूया की माझ्या बायकोने आईला साडी घेतली होती बरं का, नाही आईला साडी पण घेतली होती, पण आता काय नाही तर राहू दे ते सगळं. आता सगळंच फिसकटलं. काय फिसकटलं? दिलीस ना साडी, साडी देण्यासाठी घेतली होतीस ना, मग फिसकटायचं कुठून आलं? म्हणजे तुला असं म्हणायचं की त्याच्यावरती एक व्लॉग छापायचा होता, तो फिसकटला. म्हणजे वृत्ती बघा. यांना द्यायचं पण असं चांगल्या मनाने द्यायचं नसतं. जर आपण आपल्या आईवडिलांना काय करतो किंवा काहीही असं किती मदत तर नाही म्हणा, पण जे पण काही आपण प्रेमाने त्यांना करतो ते काय आपण दुसऱ्यांना दाखवायला करतो का? जी व्यक्ती स्वतःच्या मनापासून करते एखादी गोष्ट, तिला काय फरक नाही पडत. पण ह्याला पडतो, कारण हे मनापासून केलेलं नाही आहे. ती 500ची साडी देऊन त्याच्यावर 50,000 कमवायचे ह्या भावनेने केलेलं आहे. पांड्या, तू गप बस. तुला सांगितलं ना, तर कॅमेऱ्याच्या मागे नाही करत तेवढंच राहा. जास्त पुढचं बोलू नकोस, कारण तू तोंड उघडलंस की माती करतोस. आत्ता कळलं हा कसा एक्झामच नाही क्लिअर होते, कारण कसं होणार ना असा बुद्धीचा माणूस काहीतरी उलटच काम करून येत असेल. असो, तर मग मंडळी आज 2 पॉडकास्ट आलेले आहेत, एक छोटा आणि एक दुसरा पण छोटा मोठा. तर दोन्ही एन्जॉय करा. आता आपली भेट होईल उद्या नवीन पॉडकास्ट सोबत, नवीन कॅरेक्टर सोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मास्सलामा.